नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबर लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? विद्यार्थी मित्रांनो, बेरी-बेरी, बेरी-बेरी तुम्हाला ट्रिक सांगतो. व्हिटॅमिन बी म्हटलं की नाही, बी मध्ये काय ब आणि ब वरनच बेरी-बेरी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे स्कर्व्ही. स्कर्व्ही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? सीच्या अभावामुळे. हा काय आहे? स आहे. स. स. आणि या ठिकाणी सुद्धा पहिलं अक्षर पहा, अर्धा स आहे. आहे की नाही? हा स आणि हा स म्हणजे स्कर्व्ही, यामध्ये सुद्धा हा अर्धा स आहे पहा. या स वरनं स असं लक्षात ठेवायचं आहे. सी सी स्कर्व्ही. स्कर्व्ही असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1998. साल लक्षात ठेवा. 1998 या वर्षी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. आता या प्रश्नातून तुम्ही अजून प्रश्न तयार करायचे आहे. कसे? पहा. जर असा प्रश्न आला, की अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला? तर नोबेल पुरस्कार. अमर्त्य सेन यांना कोणत्या विषयामध्ये म्हणजे कोणत्या विषयाशी संदर्भात नोबेल पुरस्कार मिळाला? तर अर्थशास्त्र. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? 1998. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नातून प्रश्न तयार करायचे. म्हणजे काय होतं? आपलं लक्षात राहतं. आता समजा असा प्रश्न आला, अमर्त्य सेन यांना कोणत्या विषयाशी संबंधित नोबेल पुरस्कार मिळाला? तर पहा, अमर्त्य सेन. अमर्त्य सेन. पहिलं अक्षर काय आहे? अ. आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काय? पहिलं अक्षर काय? अ. अ, अ. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. असं ट्रिक वरून लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. आशियाई नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आशियाई नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार. पुढचा प्रश्न पहा. सरस्वती सरस्वती सन्मानाचे पहिले प्राप्तकर्ता कोण होते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हरिवंशराय बच्चन हे सरस्वती सन्मानाचे पहिले प्राप्तकर्ता होते. पुढचा प्रश्न. भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? योग्य उत्तर आहे डॉक्टर एस राधाकृष्णन. डॉक्टर एस राधाकृष्णन. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. दादासाहेब फाळके पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता कोण होते? तर पहा, श्रीमती देविका राणी. श्रीमती देविका राणी हे पहिले प्राप्तकर्ता आहे दादासाहेब फाळके पुरस्काराचे. पुढील प्रश्न. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले हिंदी लेखिका कोण होते? तर सुमित्रानंद पंत. सुमित्रानंद पंत. पुढचा प्रश्न पहा. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे असं विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे 1969. भारतरत्न प्रदान करणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण आहेत? तर खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान. पुढील प्रश्न पहा. मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्या महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि कोणत्या संदर्भात कोणत्या क्षेत्रात मिळालं ते आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळाला. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात? तर अ वरनं आपण ध्यानात ठेवलं होतं अर्थशास्त्र. अ वरनं अर्थशास्त्र. ओके.
कारण आपल्याला कधी-कधी जोड्या लावा असं सुद्धा येऊ शकतं. एका साइडला नोबेल पुरस्कार आणि कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला यावर सुद्धा जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो. आता पहा अमर्त्य सेन म्हटलं ती अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये, तसं सुब्रमण्यम चंद्रशेखर जर म्हटलं तर लक्षात कसं ठेवायचं तर पहा सुब्रमण्यम शेवटी काय आहे सुब्रमण्यम म हा जो आहे असा काढला की याला थोडं गोल करून घ्यायचा आपण तयार झाला आणि वरनं भौतिकशास्त्र असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी काहीतरी थोडीफार ट्रिक्स लावावीच लागते. कारण पेपरला जेव्हा प्रश्न येतो आपल्याला उत्तर माहिती असतं तरी सुद्धा कधी-कधी आपलं उत्तर चुकतं. कारण आपण कन्फ्यूज होतो कारण त्यावेळेस आपल्याला वेळ कमी असतो. म्हणून सुब्रमण्यम शेवटी आहे की नाही? पहा आपण असा करतो, फक्त थोडंसं याला असं गोल करायचं, झाला आणि भौतिकशास्त्र असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहत असतो. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न पहा. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो, 1913 हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे आणि हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक कोणत्या वर्षी देण्यात आले? तर 1913 हे साल लक्षात ठेवा. पुढे पहा, सी.व्ही. रमण यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आले? तर 1930. सी.व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक देण्यात आला 1930 या वर्षी. पुढील प्रश्न पहा, तानसेन सन्मान कोणत्या राज्य सरकारने सुरू केला? तर मध्य प्रदेश. रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत? योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आत्ताच वहीमध्ये लिहून ठेवा. हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तलाठी भरती असो, रेल्वे भरती असो, पोलीस भरती असो, प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसणारच. म्हणून प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत? आचार्य विनोबा भावे. ओके. पुढचा प्रश्न पहा. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा दिली. जालियनवाला बाग हत्याकांड कधी आणि कुठे घडले? तर 1919 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. विद्यार्थी मित्रांनो, 1919 साल लक्षात ठेवा किंवा 1919 म्हणायचं. 1919, 1919 जसं तुमच्या लक्षात राहील तसं ध्यानात ठेवायचं आहे. कोठे घडले? अमृतसर. मग विद्यार्थी मित्रांनो, अमृतसर कोठे आहे? कोणत्या राज्यात आहे? पटकन लगेच कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. लगेच या सेकंदाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, की नेमकं अमृतसर कोठे आहे? म्हणजे कोणत्या राज्यात आहे? ओके. पुढचा प्रश्न पहा. पोंगल हा कोणत्या राज्याचा सण आहे? तर तामिळनाडू. पोंगल हा तामिळनाडू राज्याचा सण आहे. गिद्दा आणि भांगडा ही कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. पंजाब. पंजाब. गिद्दा आणि भांगडा पंजाब. गिद्दा आणि भांगडा पंजाब असं लक्षात ठेवायचं आहे. भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? यायलाच पाहिजे उत्तर राष्ट्रपती. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कसाही प्रश्न विचारला, काही विचारला, तिथं जर तुम्हाला सर्वोच्च सेनापती असा शब्द दिसला, त्या ठिकाणी उत्तर असणार आहे राष्ट्रपती. ओके. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो? योग्य उत्तर आहे अजीवनसत्व. अजीवनसत्वाच्या अभावामुळे, कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. पुढचा प्रश्न पहा. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. पुढचा प्रश्न पहा. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर विल्यम बेंटिक. विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? तर मधुमेह. मधुमेह. बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे बिहू. भारतीय मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी. कन्याकुमारी.
भारतात सूर्य प्रथम कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वप्रथम सूर्य उगवतो. पुढचा प्रश्न पहा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रांनो, 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न पहा. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? तर गुरुमुखी. गुरुमुखी ही पंजाबी भाषेची लिपी आहे. पुढचा प्रश्न पहा. भगवान बुद्धांना ज्ञान कुठे मिळाले? तर बोधगया. बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान मिळाले. लगेच तुम्ही या सेकंदाला कमेंट करून सांगायचं आहे, बोधगया कोणत्या राज्यात आहे? काय म्हटलं आहे? बोधगया कोणत्या राज्यात आहे? पुढचा प्रश्न पहा. इतिहासातील कोणते शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते? तर 18वे शतक. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्यायामध्ये जर असं दिलं की 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक, 19वे शतक, तर लक्षात कसं ठेवायचं? तर पहा, क्रांतियुग म्हटलं की नाही, क्रांती आपण क कसा काढतो? असा काढतो, असा क काढतो की नाही? तर मधला हा पार्ट खोडायचा. आता हा पार्ट उरला का नाही? हा पार्ट काय करायचा? याला थोडंसं उभं करायचं. उभं असं उभं केलं की काय होतं? 8 दिसतो बघा, 8, 8 आणि इथे एकक स्थानी काय आहे? 8 आहे. असं 18वे लक्षात ठेवायचं आहे. एकक स्थानी 8 दिसतोय, 18वे शतक. इतिहासातील कोणते शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते? तर 18वे शतक. पुढील प्रश्न पहा. स्वामी विवेकानंदांचे खरे नाव काय होते? तर नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त. दिल्लीत जामा मशीद कोणी बांधली? तर शहाजहान यांनी दिल्लीमध्ये जामा मशीद बांधली. पुढील प्रश्न पहा. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1920 या वर्षी असहकार चळवळ सुरू झाली. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे. इंग्रजी खाडी ओलांडणारे पहिले भारतीय कोण होते? तर मिहिर सेन. लिहून ठेवा, मिहिर सेन. मिहिर सेन इंग्रजी खाडी ओलांडणारे पहिले भारतीय. भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1961. 1961 अर्जुन पुरस्काराची सुरुवात. हवाई दल दिन कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर. 8 ऑक्टोबर हवाई दल दिन. माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर बचेंद्री पाल. बचेंद्री पाल. इंडिया गेट कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात असं पाहिजे होतं, असतात. तर पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल. 22 एप्रिल पृथ्वी दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जाणून बुजून 22 एप्रिल, 22 मार्च, 22 ऑक्टोबर, 22 जानेवारी असे पर्याय देतील. त्यावेळेस तुमच्या 22 हा अंक ध्यानात राहील. पण बाकीचं लक्षात राहील का? नाही. नेमकं महिना कोणता आहे? तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा. पृथ्वी हा जो शब्द आहे, हे किती अक्षर आहे? हे 1 अक्षर आणि हे थ्वी 2 अक्षर. म्हणजे 1 आणि 2 अक्षर आहे. म्हणून 2 एकीने मग 2 अक्षर आहे म्हणून 2 असं दोनदा घेऊन टाकायचं आणि काय म्हटलंय? पृथ्वी. पृथ्वीमध्ये प आहे की नाही? प आणि इथं एप्रिल इथं प आहे की नाही? पहा प, प असं कंपेअर करायचं. म्हणजे पृथ्वीमध्ये प आहे आणि एप्रिलमध्ये सुद्धा प आहे. प, प असं कंपेअर करायचं. म्हणजे तो महिना आपला लक्षात राहील. ओके. 22 एप्रिल. 22 एप्रिल पृथ्वी दिन. पुढील प्रश्न पहा. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शर्मा. विष्णू शर्मा. अजिंठा आणि वेरूळ लेणी कुठे आहेत? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने मोजली जाते. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. राष्ट्रगीत कालावधी किती आहे? तर 52 सेकंद. सोपा प्रश्न आहे. राष्ट्रगीत कालावधी 52 सेकंद. भारताचे मँचेस्टर कशाला म्हणतात? तर अहमदाबाद. अहमदाबाद. युवा दिन कधी साजरा केला जातो? तर युवा दिन कधी साजरा केला जातो? तर 12 जानेवारी युवा दिन. 12 जानेवारी युवा दिन. विद्यार्थी मित्रांनो, आपले शेवटचे 2 प्रश्न आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण होते?
राकेश शर्मा. अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत, तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. सर्व प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर तुम्ही लगेच मला या सेकंदाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.